नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गोविंद भिसे चॅनलवरती मनापासून स्वागत. तर आज होता गुरुवार, तर माझा हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा हा व्हिडिओ आहे. आणि गुरुवारची तयारी म्हटलं की दिवसभर महिलांच्या मागे भरपूर कामे असतात. तर त्यातून वेळ काढून जर काही असं दाखवायचं म्हटलं तर आपल्याला हा आवर्जून वेळ काढावाच लागतो. तर आजचं मी शेड्यूल दाखवणार आहे की गुरुवारी दिवसभर धावपळ, पूजा, पूजेची तयारी कशा पद्धतीने मी केली आहे. तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ खूप मस्त आणि जबरदस्त झालेला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात की आपण फायनली या ठिकाणी कलशासाठी आणि लक्ष्मीच्या फोटोसाठी या ठिकाणी कापसाची वस्त्रमाळ तयार करून घेतलेली आहे. आणि उर्वरितपणे वस्त्रमाळ केल्याच्या नंतर आपल्याला या वस्त्रमाळीला हळदी कुंकाचे हळदी कुंकवाने हे वस्त्रमाळ रंगवून घ्यायचे आहे. आता नंतर काय करायचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात, मी घेतलेला आहे एक दोरा आणि ते दोऱ्याला मस्त अशी गाठ बांधून सुई वगैरे ओवून मी आता या ठिकाणी लक्ष्मी मातेच्या फोटोसाठी हार तयार करणार आहे. पुष्पगुच्छ, पुष्पहार असा छान या प्रकारे इथे मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझं जे धावपळ जे शेड्यूल असतं त्यातून मी जो हा वेळ काढत असते की म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तर असं सांगण्याचा प्रयत्न की आपण नुसतं म्हणणार बाबा मला रोजचं रुटीन करायचं आहे, रोजचं व्हिडिओ शूटिंग करायचं आहे, तर म्हणायचं आणि करायचं यात खूप मोठं अंतर असतं. तर मी आज म्हटलं किती जरी धावपळ झाली तरी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर म्हणून मी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तर माझं अजूनही बरंच काम बाकी होतं, पण म्हटलं नाही, आपण हा व्हिडिओ करणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि माणसांना, महिलेला म्हणा, माणसांना म्हणा, समाजाला म्हणा, आवड असली तर सवड मिळते आणि सवड काढायला आवड लागते, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वाक्य बोलत असते की मला प्रत्येक गोष्टीची आवड आहे आणि मी त्यासाठी सवड देखील काढत असते. तर तुम्ही इकडे बघू शकतात, फायनली आपण पुष्पहार तयार केलेला आहे. आणि हे होतं पिण्याचं नारळ. तर हे पिण्याचं नारळ देखील माझ्या भावाच्या आणि भाऊजाईच्या शेतातून आणलेलं आहे. भावाचं नाव घेतलं तर भाऊजाईला लय कसं तरी होतंय, त्यामुळे दोघांचंही या व्हिडिओमध्ये मी नाव घेतलेलं आहे. आणि असं त्यांचं म्हणणं आलं की मी सगळं तुम्हाला देणार आणि तुम्ही तुमच्या भावाचंच नाव घेतात. बरं ठीक आहे म्हटलं, आज तुमचं पण घेऊया. तर त्यांनी असे हे शेतातले नारळ काढले होते, तर त्यांनी त्यातलं एक मला देखील दिलेलं आहे. तर त्याला सुंदर अशा पद्धतीने मी स्वस्तिक वगैरे काढून पुष्पगुच्छ आणि गंध वगैरे लावून घेतलेला आहे. तर इकडे फायनली बघू शकतात की रोजची माझी देवपूजा ही बाकी होती. तर ती देवपूजा देखील मी अशा पद्धतीने सर्व देव ताटात काढून घेतलेले आहेत. आणि छान अशा प्रकारे सगळं व्यवस्थितरित्या फुलं वगैरे जे काल देवांना वाहिलेले होते ते फुलं देखील मी या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. आणि शेवटी मी माझ्या कानार्जींना सुद्धा खाली घेतलेला आहे देवाऱ्याच्या. तर इकडे तुम्ही बघू शकतात, जे मोरपीस होता, जो काना होता, कानाचा टोप होता, त्यांचं विक होतं, हेअर त्यांचं, तर बघू शकतात अशा पद्धतीने माझा काना जे आहे. तर सुंदर अशा पद्धतीने मी छान व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ माझ्या पहिल्या गुरुवारचा होता, पण धावपळीमुळं, रोजच्या कामामुळं, रोजच्या केक बनवण्यामुळं मला काही वेळ मिळाला नाही की अपलोड करण्यासाठी. म्हणून मी आज जरी गुरुवार झाले असले तरी मी हा आज अपलोड करण्याचा निर्णय घेतला. आणि ती आहे उतरंडी आपली. तर ती उतरंड घेऊन मी स्वच्छ व्यवस्थितरित्या साफसूफ करून त्याच्यात व्यवस्थित सगळं सामान भरून पुन्हा कपडा अंथरून घेतला व्यवस्थितरित्या आणि माझ्या पूजेला या ठिकाणी मी सुरुवात करत आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, छान अशा पद्धतीनं मी लाल कपडा हा शुभ असतो म्हणून मी या ठिकाणी देवाच्या देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी लाल कपड्याचा वापर करते. कुठलाही कलर छान वाटतो, पण अशा लाल कपड्यावरती फुलं पण उठून दिसतात आणि पांढरे फुलं वगैरे. तर अशा पद्धतीने मी इकडे कपडा वगैरे अंथरून घेऊन माझ्या भाऊजाईने आणि भावाने जे केळीचे खुटं वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या. तर ह्या देखील या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नॉनस्टॉप केलेला आहे मी. आणि छान अशा पद्धतीने इकडे ठेवलेलं आहे छोटे छोटे खांब वगैरे. तर कसं वाटतंय, आणि मी वैयक्तिक अशी वेगळी पूजा वगैरे काही मांडली नव्हती, कारण माझं देवघर मोठं असल्यामुळे त्या देवघरातच अटॅच मी पूजा व्यवस्थितरित्या मांडून घेतली होती. आणि छानपैकी माझी पूजा इकडे सुरू होती. तर पूजा सुरू असताना
खरंच म्हणजे पूर्णपणे लक्ष आपलं पूजातच होतं आणि व्हिडिओ शूट करण्यामध्ये पण होतं, की माझं म्हणणं आलं की बाबा नॉनस्टॉप व्हिडिओ आहे तर सगळं आपल्याला लाईव्ह दाखवायचं आहे, तर व्यवस्थितरित्या मी इकडे कान्हाजीला सर्वप्रथम अंघोळ घालून घेतली, सगळ्या देवांना वगैरे अंघोळ घालून घेतली. आता कान्हाजींना बघू शकतात मी वस्त्र तेच घातलेलं आहे आणि छान अशा पद्धतीने त्यांची सजावट, त्यांचा गंध वगैरे त्यांचं सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित करून कान्हाजी मी मंदिरामध्ये व्यवस्थितरित्या ठेवलेले आहेत आणि सगळ्या देवांना गंध, अंघोळ्या व्यवस्थितरित्या सगळं व्यवस्थित करून त्यांचे त्यांचे अलंकार घालून आणि विशेष म्हणजे सगळी व्यवस्थितरित्या पूजापाठ सगळं करून मी या ठिकाणी सगळी पूजा व्यवस्थित आटोपून घेतलेली आहे. आणि तुम्ही इकडे पाहतच असताल की व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे मी व्यवस्थितरित्या कॅमेरा ठेवून मोबाईलवर व्यवस्थितरित्या शूट करायला ठेवून व्यवस्थित दाखवलेलं आहे. आता मी इकडे माझे जे देवाऱ्यामध्ये देव आहेत, राधाकृष्णाची मूर्त आहे, परत अजून विठ्ठल रुक्माई आहे, परत तुळजापुरीची देवी आहे, गणपती आहे, लक्ष्मी आहे आणि अन्नपूर्णा आहे, परत छोटा लड्डू गोपाल आहे, मोठा कान्हाजी आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तर त्यांना सगळ्यांना व्यवस्थित आणि माझ्या गजलक्ष्मी आहेत, नारायणी नाव आहे त्या माझ्या गजलक्ष्मीचं. तर त्या नारायणीची देखील छान अशा पद्धतीने मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि त्यांना देखील गंध वगैरे आणि जी मी उतरण होती माझी ती त्या उतरणीमध्ये धान्य वगैरे भरून मी आहे अशी पलीकडं अटॅच करून ठेवलेली आहे. तर सांगायचं म्हणजे पूर्ण व्हिडिओ शूट करता करता माझा वेळ कसा गेला तोही मला कळलं नाही. पण एक आनंद होता की तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करायलेले आहे. तर इकडे स्वामी समर्थ महाराजांची पूजा वगैरे करून घेतली आणि ते जी माझ्या गजलक्ष्मी आहेत, माझे नारायणी, तर मी स्वामींच्या स्वागतासाठी समोरच पाटावर एक कपडा अंथरून त्यावर स्वामीजींना विराजमान केलेलं आहे. आणि इकडे माझ्याकडे जे फ्लावर्स होते तर ते देखील माझ्या भाऊजाईनेच दिलेले होते. तर ते फ्लावर्स गुलाबाच्या पाकळ्या वगैरे मी आज ह्या पद्धतीने देवासमोर रांगोळी काढली होती. तर कशी वाटली माझी रांगोळी ते देखील नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पूर्ण पूजेचा व्हिडिओ शूट केला. नंतर माझी आरती, कहाणी सगळ्या ह्या गोष्टी मी आटपून घेतल्या, पूजा केली, देवाला हळदी कुंकू लावलं, नैवेद्य दाखवला, ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून शूट केलेला आहे. आणि हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे देखील नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, मी प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा हे सांगत असते की तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेले सर्व काही व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला येऊन पडेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओमध्ये छान अशी कॉमेंट करायची आहे. आणि माझ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला 2 गोष्टी कॉमेंटमध्ये बोलायच्या आहेत. आणि कसा वाटला आहे माझा व्हिडिओ आणि कशी वाटली आजची पूजा ते देखील नक्की सांगायला विसरू नका. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढे नवीनच ब्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत. आणि माझा व्हिडिओ हा पूर्ण मनापासून पाहिल्याबद्दल धन्यवाद. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर देखील अशाच पद्धतीनं असावी ही मी लक्ष्मी मातेच्या समोर प्रार्थना करते. याचबरोबर मी देवीला मस्त असा नैवेद्य वगैरे दाखवला, आरती, धूप, दीप झाला होता, सगळं पूजा वगैरे सर्व झाली होती माझी. माझा पूर्ण व्हिडिओ मुळे मी तुमची मनापासून आभारी आहे. इकडे सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि नंतरच आम्ही गुरुवार सोडायला मी बसले. तर इकडे बघू शकतात अशा पद्धतीने सगळी माझी देवपूजा वगैरे आटपून घेतलेली होती आणि सगळं माझा ब्लॉग ह्या ठिकाणी आज पूर्ण झालेला आहे. पुढे असाच नवीन ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तर हा ब्लॉग कसा वाटला ते देखील सांगा आणि स्वामीची पूजा, गुरुवारची पूजा कशी वाटली ते देखील सांगा. नवीन ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि पुन्हा एकदा माझा व्लॉग पाहिल्यामुळे तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.